2019च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर जितेंद्र आव्हाडांनी विनोद तावडेंना चॅलेंज दिलेलं होतं की मी जर 75,000 पेक्षा कमी मतांना निवडून आलो तर स्वतःचं नाव लावणार नाही. आणि त्यावेळेला खरोखरच ते 2019ला 76,000 मतांनी मुंब्र्यातून निवडून आलेले होते. मुंब्रा हा त्यांचा गड आहे आणि त्याच मुंब्र्याच्या जितेंद्र आव्हाडांच्या गडमध्येच आता सेहर शेख नावाची ही जी मुलगी आहे ती काय काय बोलते आहे ते तुम्ही सोशल मीडियावर ऐकलं असेलच, नसेल तर आता ऐका. आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है। पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह। सहर शेखच्या या भाषणामध्ये संपूर्ण मुंब्रा हिरवा करण्याची भाषा ती करते आहे. अर्थात ती MIMच्या दृष्टीने तो हिरवा करण्याची भाषा बोलते. मग जितेंद्र आव्हाडांचा गड असलेला हा मुंब्रा जो ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात येतो, या ठाणे महापालिकेच्या मुंब्र्यामध्ये जे काही प्रभाग नंबर 30 आहे तर चारही नगरसेवक हे MIM पक्षाचे निवडून आलेले आहेत आणि हा जितेंद्र आव्हाडांच्यासाठी एक जबरदस्त दणका आहे. मग जितेंद्र आव्हाड जे मुस्लिम हक्कांचे एवढ्या वर्षांपासून अनेक वर्षांपासून एक ॲडव्होकेट होते, त्यांच्यासाठी काम करत होते. मुंब्र्यातल्या लोकांना त्यांनी अनेक वेळा पाठीशी घातलेलं आहे, भलेही त्यांच्या चुका असल्या तरी. इशरत जहान प्रकरण वगैरे अशा अनेक गोष्टींमध्ये जितेंद्र आव्हाडांनी अनेक गोष्टी सोडून त्याच्या पलीकडे जाऊन या लोकांना मदत करण्याचा किंवा मुस्लिमांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलाय. एवढं सगळं होत असताना देखील मुस्लिमांनी जितेंद्र आव्हाडांना सोडून का दिलं, जितेंद्र आव्हाडांचा तिथं पराभव का झाला आणि अशा पद्धतीच्या या घोषणा देणारी किंवा मुंब्रा हिरवा करण्याची भाषा करणारी ही सहर शेख कोण आहे, हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. ठाणे जिल्ह्यातलं मुंब्रा हे अतिशय सेन्सिटिव्ह ठिकाण आहे, हे तुम्हाला माहिती असेलच. जिथं जिथं सेन्सिटिव्ह ठिकाणं असतील त्या ठिकाणी MIM हा पक्ष सहजपणे वाढतो. असदुद्दीन ओवैसी, त्यांची भाषणं, त्यांची भाषा, त्यांचा अग्रेसिव्ह प्रचार या गोष्टींच्यामुळे त्या पक्षाला तिथं वाढायला मदत होते. त्यात इथं जितेंद्र आव्हाड आणि युनुस शेख यांच्यामध्ये जो वाद झाला निवडणुकीच्या अगदी काही अगोदर, युनुस शेख ज्या पद्धतीनं जितेंद्र आव्हाड यांच्यावर बरसले, जितेंद्र आव्हाडांना त्यांनी झुटा जितेंद्र असं म्हटलं, त्याच्या पलीकडे जाऊन काही अशाही गोष्टी बोलले जे आम्ही तुम्हाला सांगू शकणार नाही. त्यामुळं जितेंद्र आव्हाडांना मुंब्र्यामध्ये एंट्री बंद करतो अशीही भाषा त्यांनी केली. या सगळ्या गोष्टींपासून जितेंद्र आव्हाड विरुद्ध मुंब्रा अशा पद्धतीचं चित्र उभं राहिलं आणि त्याचा निकालात काय परिणाम झाला ते देखील तुम्ही पाहिलं असेल. ठाणे महानगरपालिकेच्या एकूण नगरसेवकांच्या पैकी 75 नगरसेवक हे शिंदेच्या शिवसेनेकडे आहेत, 28 भारतीय जनता पक्षाकडे आहेत, 9 हे शरद पवारांच्याकडे आहेत, तर 5 नगरसेवक हे आता MIM पक्षाकडे आहेत. त्यातले 4 नगरसेवक हे मुंब्र्यातल्या प्रभाग क्रमांक 30 मध्ये आहेत. ते चारहीच्या चारही निवडून आलेले आहेत. हे असं व्हायचं कारणच मुळात सहर शेख हीच आहे. सहर शेख ही युनुस शेख यांची मुलगी आहे आणि ती अनेक वर्षांपासून देखील स्वतः अशा पॉलिटिकल ॲक्टिव्हिटीजमध्ये सामील झालेली होती. जितेंद्र आव्हाडांच्या वतीनं, शरद पवारांच्या पक्षाच्या वतीनं राष्ट्रवादीची ती कार्यकर्ती होती. पण तरी देखील जितेंद्र आव्हाडांनी ऐनवेळी मुंब्र्यातून तिला तिकीट नाकारलं. या गोष्टीचा राग धरून युनुस शेख त्यांच्यापासून दूर गेले, जे जवळजवळ 23 वर्षांपासून त्यांचे मित्र होते असं म्हटलं जातं. त्यामुळे युनुस शेख विरोधात गेले आणि त्यांनी जाऊन MIM मध्ये इम्तियाज जलील यांच्या समोर पक्षप्रवेश केला. आपल्या मुलीला त्यांनी MIMचं तिकीट मिळवून दिलं. याशिवाय एक पॅनल उभं केलं. ते सर्व पॅनल हे युनुस शेख यांच्या मर्जीतलं होतं. त्यांनी असा नारा दिला की मुंब्र्यामध्ये जितेंद्र आव्हाडला फिरकू देखील देणार नाही, येऊ देखील देणार नाही. आणि अशी गोष्ट जवळजवळ त्यांनी करून देखील दाखवली. कारण मुंब्र्यामध्ये या युनुस शेख यांचं चांगलं वजन आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जितेंद्र आव्हाड तिथं 4थी टर्म निवडून आलेले आहेत. या 4ही टर्मच्या काळामध्ये जितेंद्र आव्हाडांचे हे सोबती राहिलेले आहेत. त्यामुळे युनुस शेख यांचा जितेंद्र आव्हाडांना असलेला भक्कम पाठिंबा याच्या जीवावर ते मुंब्र्यातून अनेक वर्ष निवडून येत होते आणि त्यामुळे त्यांची निवडणूक ही नेहमी सेफेस्ट निवडणूक मानली जायची. त्यामुळे युनुस शेख यांचा, त्यांच्या मुलीचा आणि तिथल्या एकूणच MIMच्या सगळ्याच कार्यकर्त्यांचा, जे पूर्वी आव्हाडांचे कार्यकर्ते होते, यांचा सगळा राग आहे तो जितेंद्र आव्हाड यांच्यावर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर. त्यामुळे तिच्या भाषण जर पूर्ण भाषण ऐकलं त्यामध्ये ते ये लोग असं जे काही म्हणते आहे ते सगळं म्हणजे जितेंद्र आव्हाड यांना उद्देशून आहे. मुंब्र्याच्या प्रभाग क्रमांक 30 मधून नफीस अन्सारी, सहर शेख, सुलताना मन्नान आणि शोएब डोंगरे हे 4 नगरसेवक निवडून आलेले आहेत. हे चौघेही MIMचे नगरसेवक आहेत. त्यामुळे आतापर्यंत आव्हाडांचा गड असलेला मुंब्रा हा आता MIMचा गड बनलाय, हे या निवडणुकीवरून सिद्ध होतं. आतापर्यंत जितेंद्र आव्हाड हे स्वतः हिंदू असले तरी मुस्लिम मतदारसंघातून सहजपणे निवडून येत होते. या मुंब्रा कळवा भागामध्ये जवळजवळ 80% मुस्लिम लोक राहतात, तरी देखील जितेंद्र आव्हाड तिथून सहजपणे एकतर्फी निवडून येत होते. याच्या अगोदर 2024ची जी निवडणूक झाली त्यावेळेला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नजीब मुल्ला हे मुस्लिम नेते तिथे निवडणूक लढवत होते.
पण तरी देखील जितेंद्र आव्हाडांनी तिथं एकतर्फी विजय मिळवला. याचं कारण म्हणजे मुस्लिम लोकांना त्यांनी ज्या पद्धतीने बांधून ठेवलेलं होतं हे होतं. पण या वेळेला मुंब्रा कळवा भागातले अनेक लोक जितेंद्र आव्हाडांच्या पासून दूर गेलेले दिसत आहेत आणि त्यामुळेच त्या प्रभागामध्ये एकही उमेदवार जितेंद्र आव्हाडांना निवडून आणता आलेला नाही. जितेंद्र आव्हाडांच्या पासून दूर गेल्या गेल्या लगेचच आता या MIM पक्षाच्या सहर शेख यांची भाषा बदललेली आहे. आतापर्यंत त्या मॉडरेट असल्या तरी आता अचानकपणे त्या आक्रमक झालेल्या आहेत. जो कि मुझ में अल्हम्दुलिल्लाह था। इन्होंने मुझे बहुत तोड़ने की कोशिश करी, मेरे वालिद को बहुत तोड़ने की कोशिश करी, बट वो भूल गए कि ये शेर के बच्चे हैं और शेर का बच्चा शेर ही होता है, मंकी डोंकी पैदा नहीं होता शेर के घर में, है ना। तो शेर के बच्चे को हराने के लिए आपको पूरी की पूरी गीदड़ों की फौज तैयार करनी पड़ी, जो बिल्कुल काम ही नहीं आए। हम सिर्फ अल्लाह के मोहताज है किंवा संपूर्ण मुंब्रा हिरवा करून टाकू अशा पद्धतीच्या वल्गना ज्या MIM सारख्या पक्षामध्ये अगदी कॉमन आहेत तशा ती आता देते आहे. त्यामुळे एकूणच राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे. जितेंद्र आव्हाडांचा मतदारसंघ ही वेगळी गोष्ट आहे. त्याच्या पलीकडे जाऊन बघितलं पाहिजे की राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीनं याच्यात काही प्रॉब्लेम आहे. कारण मुंब्र्यामध्ये अनेक हिंदू लोक देखील राहतात आणि त्या सर्वांना यामध्ये फटका बसू शकतो. MIMचे जर 4 नगरसेवक तिथं निवडून येत असतील, तिथं मोठ्या प्रमाणावर पोलरायझेशन होत असेल तर येणाऱ्या काळात ही एक धोक्याची घंटा ठरू शकते. त्यामुळे आजपर्यंत जितेंद्र आव्हाडांचा किल्ला असलेला मुंब्रा आता त्यांचा किल्ला राहिलेला नाही. येणाऱ्या काळात तो MIMचा किल्ला होऊ शकतो. तरी देखील आताची जर निवडणूक बघितली तर या निवडणुकीमध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गट दोघेही एकमेकांच्या विरोधात लढलेले होते. त्यामुळे दोघांनाही मतविभाजनाचा फटका बसलेला असू शकतो. मोठ्या प्रमाणावर तो बसलेला आहेच, पण एकूण आकडेवारी जर समोर आल्यानंतर व्यवस्थित गोष्टी स्पष्ट होतील की खरोखरच मुंब्र्यामधून जो मुस्लिम मतदार आहे किंवा जे मुस्लिम लोक आहेत ते जितेंद्र आव्हाडांच्या हातातून गेलेले आहेत का. या संपूर्ण मुद्द्यावर सहर शेख जे काही बोलली त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. MIM पक्षानं या निवडणुकीत जे यश महाराष्ट्रात मिळवले त्याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.